हॅलो मित्रांनो, वेलकम टू द बॉय इन शॉर्ट्स चॅनल अगेन. हा आपला दुसरा ब्लॉग आहे. जस्ट तुम्ही आपला कोकणाचा राखणेचा ब्लॉग बघितला असेलच आणि त्यानंतर आता आपण हा नवीन ब्लॉग शूट करतोय. आणि या ब्लॉगची स्पेशालिटी अशी आहे, या ब्लॉगमध्ये आज आहे आमच्या गुंडीचा बारसा नामकरण सोहळा ज्याला म्हणू शकतो आपण. आणि त्यासाठी आज आम्ही सगळे मामा लोक इथे जमलोय. हे सगळे मामा लोक आलेले आहेत बारशासाठी. मेन मामा इकडे आहे. मेन मामा एकदम कामगार वाटतोय आज, तर त्यामुळे बघू शकता अजून त्याला शूज घालायचे बाकी आहेत. तर आता आपण जाऊ थोड्या वेळाने हॉलमध्ये आणि हॉलमधली छोटी मोठी तयारी काय असेल ते बघूया. खरं तर बारशाच्या ब्लॉगमध्ये काय शूट करायचं आहे मला माहिती नाही. सोनी मला बोलली की ब्लॉग मला पाहिजे, तू काही कर कसाही टाक. म्हणून मी ठरवलं की ठीक आहे, काहीतरी वेगळं म्हणून आपण हा पूर्ण ब्लॉग सिनेमॅटिक मध्ये शूट करतोय. तर बघू शकता माझ्या पाठीमागचं थोडा ब्लर झालाय. भेटूया हॉलवर. दोन नवीन मामा आलेले आहेत आपल्याकडे बारशाला. आज सगळी मामांची फौज आहे. काय म्हणशील मामा? नाव ठेवायला आलायस? आत्याला आणलंस काय? आज तो कॉन्टेंट देतोय आपल्याला. डायपर असं सगळं ठेवून फिरत हे सगळं ठेवायसाठी 6 पॉकेट पॅन्ट इकडे डायपर, लंगोट. बारशाला आले तुम्ही इथे बैलजोड्यांची मॅच काय बघत बसले? काय फालतूगिरी आहे हा? वाटतं का काय? काय कपडे घालून आंघोळीचे कपडे घालून आलाय. काय नवीन कपडे मागे पाठीमागनं नवीन. हो गोवा पाठीमागे गोवा आहे. आमच्या पाठीमागे गोवा आहे. पाठीमागून नवीन दिसतात. अरे ब्लॉग आडवा. अच्छा ओ फ्रीक सॉरी, आम्ही नवीन आहे या सिस्टम मध्ये. पाहुणे मंडळी येत आहेत एक एक. आज आमच्या गुंडीचा बारसा आहे आणि सगळेजण गुंडीला भेटतायत. अरे भाई ए मामा लोग, क्या है तुम्हारे इधर उधर फोटोशूट चल रहा है? तुम लोग क्या चल रहा है? हाँ तू सागर वारशाला आला कपडे घाल ना. आंघोळीला आला तर कसा आला तू? नदीवर आंघोळीला चालला? ए इथे बायकांचं काम आहे, बाप्यांचं काय काम नाही. आलोय खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला घुगऱ्या खायच्यात गपचूप पाठीमागे बसून. फोटोग्राफर सिनेमॅटोग्राफर मामा राहिलेला आहे. सिनेमॅटोग्राफर मामाला आपण सिनेमॅटोग्राफी फ्रेम मध्ये घेतोय आज. खाली स्टेजचा एक फ्रेम मारून हे आणला तू टिश्यू. बोल मामा, तू बोल आज काय आज किती आनंदी आहेस तू? बोल तू आज काय, तुला काय वाटतंय आज? आनंदी जेव्हा झाली तेव्हा झालेलो. आता नाव होतंय तिथं, मग आम्ही त्या नावाने आता हाक मारू. अजून आनंदाने +1 होईल. आनंद द्विगुणित करण्यासाठी आता तुझा काय आता हा संध्याकाळी काय आनंद पुढची वाटचाल? आनंदी आनंद गोपाल होईल. मेन माणसं थेट गोरेगाव वरून कोणाला भेटायला कोण लागते? हा, नातीला भेटायला आजी, सबसे यंग आजी. स्वागत आहे तुमचं आमच्या या बारशाच्या सोहळ्यामध्ये. कोण राहिलंय? मामा आमचा राहिलेला आहे इकडे. अरे मामा भाई क्या है, आओ ना बाहर, इतना शर्माओ मत. या गार होऊन आलाय मामा एकदम. घाम यायच्या आधी पटकन वरती जावा. इकडून ते आम्ही शोला लावलंय. मेन एंट्री वर आहे. रड्डार आहे 100. अरे बोलतोय मी, मला माहिती माझी भांजी कशी आहे. लिमिट संपली बाय. तेवढीच ऑपॉर्च्युनिटी. नुसता कालवा झालाय कालवा. 2 ताट 1 परत. 2 ताट 2 पाट 1 परत.
सांगायचं लय हसतेस. पण माझ्या नको कर ना काहीतरी, झालं ते आता. तुम्ही काय करायचं? तुझी ओटी भरू का? माझी नको भरू रे बाबा. नाही भरली असती. तुम्ही कोणीतरी आणा ओटी भरायला, म्हणजे आमच्या बायका तरी भरतील. काहीतरी मनावर घ्या. ब्लॉग संपवला वाटतं डायरेक्ट एंडच केला मधून की राहू दे भेंडी. घेऊया आपण, मनावर घेऊया या सगळ्या गोष्टी. कधी ह्या आयुष्यात की मुलीचे छोटे मामा आलेले आहेत, तर यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. काय बोलशील, तुला कसं वाटतंय? तुला एक भाची झालेली आहे छोटी, सगळ्यात पहिली, वाटतंय. आणि अजून काय सांगशील? काय चांगला प्रोग्राम चालू आहे. चांगला प्रोग्राम चालू आहे. जेवून जाशील ना? बघू. बघू. घरी चिकन आहे. घरी चिकन आहे बोलतो. काय झालं? नाही नाही कॅन्सल झालं. काय कॅन्सल झालं? ऐन टायमिंगला काय पण? प्रोग्राम डान्स होता तो. अच्छा, ते डान्स कोणाचा होता? आता छोटीचा आमच्या. काय ती झालं? नाही काय आली नाही? ब्लॉग साठी कंटेंट घेतो बाकी काय नाही. नाही आली. ती बघ तिकडे बसते, तिला तू विचारू शकतो. कोण? ती नेहा. ए भाई, डान्स करायचंय तुला आता. डान्स नाही करणार तुम्ही? ती उद्या जर ती मोठी झाली, ती बोलेल बाकीच्यांच्या लग्नात बरोबर नाचली, माझ्या वेळी नाही नाचली म्हणून. बघ रेकॉर्डेड आहे, का नाही नाचली सगळं. बेबी आजी आहे. बाबू मामा पण आमच्याकडे. बाबू आजोबा पण आहेत. बाबू आजोबा बाबू आजोबा. बेबी आजी. कंटेंट आमच्याकडे. डान्स करण्यासाठी आपण सगळे जण आतुरतेने वाट पाहत आहोत की आज आमच्या 2 महिन्यापूर्वी आलेल्या बाळाला, बेबीला तिचं नाव मिळणार आहे. पण सगळ्या अगदी वेगळ्या पद्धतीने, कोणी शंखातून काढतं, कोणी फुलांच्या बागेतून काढतं. ही अत्यंत दुर्मिळ आणि एकदम सुंदर कल्पना उत्कर्ष आणि प्रगतीच्या आयुष्यात नव्या पावलाने आलेली आहे. तर ते आता आपण सगळ्यांनी ते नाव बघायचंय आणि ओळखायचंय. जाऊ का? पिढी घ्या. मोठा आयुष्याचा मान असतो मुलीला. तुम्ही पहिली सगळ्यात मानाची पहिली बाहेरची ओटी आता वैताग येईल. आणि या शब्दाचा अर्थ तुझ्या आई बाबा सांग. फक्त नाव दे. नावाचा अर्थ शाळेमध्ये प्रश्न होता ना, शाळेमध्ये प्रश्न असायचा ना, नावाचं काय स्पष्टीकरण करा. आणि हिरा नाव काय ठेवलं आई? आम्ही बोलत होतो इराला. बाबा आई आतापासून कॉम्पिटिशन झालं.
मीरा नावाचा अर्थ शब्दासहित स्पष्टीकरण करा. अजून एक मिनिट. बाबा एक्सप्लेन करायच्या आधी हे फक्त ड्रॉइंग बघा बाजूला व्हायचं सगळ्यांनी. आणि या नावाचा अर्थ या पेंटिंग मध्येच आहे की हे नाव कोणाचं आहे. सरस्वतीचं नाव आहे का बाबा सांगेल. सारखेच्या घराण्यात साक्षात सरस्वती साक्षात सरस्वतीचा अंकन झालेला आहे. उत्कर्षाने आणि प्रजोगने सारख्यांच्या घराण्याला सरस्वतीचं एक सुंदर चित्र एक फूल अर्पण केलेलं आहे. आणि आम्ही सगळे त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहोत. उत्कर्षाचे पण आणि प्रजोगचे पण इतकं सुंदर नाव ठेवण्याबद्दल नामकरण केल्याबद्दल नाव ठेवल्याबद्दल वैतागलास वधू पक्ष मला अशक्तपणा आलाय. मला उभं नाही राहत आहे. आतमध्ये बस ना मस्त पैकी एसी लावून. माझ्या डोळ्यांना असे आग होत आहे. माझ्या डोळ्यांना असं आग लागल्यासारखं आतून कोणीतरी असं होत आहे. मी तुला आणि मोनो ब्लड टेस्ट करतो. हाय मी आजी पण आजी हाय आजी मावशी आहे ह्याची त्याचा ब्लॉग आहे ना. बारकीची तू कोण आहेस. बारकीची आजी मी पण बारकीची आजीच आहे. मी आजी स्पेशल नाव आहे बेबी आजी. मग मेनू सांग मेनू. जिरा राईस आहे, दाल तडका आहे, पुरीची भाजी बनणार होती. पुरीची भाजी छोलेची भाजी, पुरी आणि पापड आणि सलाड. आणलं नसेल ना. लाबजाम हे काय. छोले, जिरा राईस, दाल तड़का, हाँ ग्रीन सलाड, अचार, नमक, चम्मच, प्लेट और अपने सब भाई लोग. नाही बोल. आज बारशाला येऊन तुला कसं वाटतंय. माझ्या ब्लॉग मध्ये सांग काहीतरी. खूप छान वाटलं. आणि इरा मुलीचा मुलीचा बाচ্চा आहे. खूप आनंद. आजी झालेला आनंद. अजून काहीतरी. आणखीन काय रे बॉस. अजून तिला काय गिफ्ट काय आणलेस तू. ते मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बन के आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बन के. अशा पद्धतीने बारशाचा कार्यक्रम इथे झालेला आहे आणि आम्ही वाट बघतोय जेवणाची. तर मी माझ्यासोबत दुसरा पण पशु आहे. वाट बघते जेवणाची. सोनी तिकडे आतमध्ये आहे. मागे सगळे जेवायला बसलेत आमच्या. म्हणून थोडं सगळे बसलेत. जरा पाहुणे जेवण झाल्यानंतर आम्ही घरची माणसं आहेत त्यामुळे आम्ही जर आता जेवायला बसलो तर आम्हाला डायरेक्ट माया शिव्या घालेल आतमध्ये घेऊन वॉशरूम मध्ये. तर म्हणून आम्ही थांबलोय. जरा आमचं पोट असं दाबून धरलंय. बघूया आता जेवणाचा मेनू तर तुम्हाला मगाशी दाखवलाच. असं दोन गालात दोन पेढे भरून असं चालायचं ना गपचूप. काय मिळवतो पिवळे पेढे. चल ना घेऊ. माझ्या पेढे घेऊन आला. सगळ्यांना पेढे. पहिला इकडे दे. ए घरातल्यांनी नंतर ए घरातल्यांनी नंतर खायचं. ए घरातल्यांनी नंतर खायचंय. ए आले घरचे लोक तुम्ही. मम्मा थांब बघू.
घरातल्या माणसांनी नंतर खायचं, आता नाही खायचं. आमच्याकडे पहिलं आलं मग आम्ही पहिलं घेतो नंतर नंतर बघू. काय चालू खायला गेलो गम गम पुया आयात घेऊन घ्या सगळ्यांनी. गाईज आम्ही आता आपल्या बॉईजचा, आपल्या सगळ्या मामा लोकांचा एक फॅमिली फोटोज काढायसाठी जात आहेत. आणि तुम्ही बघू शकता काय वाईब आहे स्टेजवरची. फुल कलरफुल लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि मेन मामा इकडे तयार आहे. आणि मुळात आज आमची बारकी एवढी शांत कशी बसली हा मोठा प्रश्न आहे. हे चालली तू बाय कर बाय कर बाय कर बाय. फायनली 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 जेवाय बसलेत. इकडे सगळे मायाचे गँग जेवायला बसले. स्वतः मामा जेवायला बसलेला आहे. सगळ्यांची थाली फुल सजलेली आहे. मामी आमची कडेकोट जेवून एकदम गप्पांची मेजवानी रंगवते. मी इथे जेवायला घेतलेलं आहे. हे आहेत छोले, हे आहे गुलाबजाम, हे आहे दाल तडका आणि हे आहे पुऱ्या, या आहेत नळ्या आणि हे आहे आपलं सॅलड. तुमच्या मुलीचं आज बारसं होतं, काय वाटतं तुम्हाला? छान वाटतं मला. आता मला वाटतं की हा टायमात घरी येईल आणि यावंच लागेल. आता कारण कमी होतील आणि पोरीकडे लक्ष जास्त राहील. बायकोकडे कमी राहिलं तरी चालेल, पोरीकडे ठेवणं गरजेचं आहे. तर सांगा, तुम्ही आता आजोबा झाले आहात, तुम्हाला कसं वाटतंय? मस्त. हा तुझा ब्लॉग बघून तर आम्ही अजून खुश होतो. ब्लॉग म्हणजे एकदम पॉवरफुल फॅमिली मेंबरसाठी आमच्या फॅमिलीवर. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपला हा बारशाचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे जॉय शॉर्ट्स. बाय. आता जरा जेवण घेतो. चुपके से आके तूने दिल में समा के तूने छेड़ दिया कैसा ये फसाना. वो मुस्कुराना भी तुझी से सीखा है. दिल लगाने का तू ही तरीका है. एतबार भी तुझी से होता है. आओ ना हो